तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळामध्ये घेत अजितदादांच्या वारसदार करण्याची मागणी केलेली आहे. आता जर हा निर्णय होत असेल की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येत असतील आणि अजितदादांचं जे स्वप्न होतं किंवा अजितदादांची भूमिका होती त्या भूमिकेला पवार साहेबांनी पाठिंबा तर दिला, तर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्रीकरण होऊ शकतं. या ठिकाणी सुनेत्रा पवार जर डेप्युटी सीएम होत असतील तर मला वाटतं की जर सुप्रिया सुळे जे आहे या सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळायला काही अडचण नाही आहे. पण शरद पवारांचा कायम विरोध राहिला आहे भाजप सोबत जाण्यासाठी. पवार साहेबांनी जर इंडियासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं शक्य आहे. अजितदादा पवार यांचा वारसा चालवण्यासाठी जी दोन मुलं आहेतच आहेत, पण अजून तेवढी त्यांना अनुभव नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.